हे जे आहे मंदिर आहे, तर मंदिर शेजारी पूर्ण मुस्लिम लोक व्यापार करतात आणि इकडं आहे हे मस्जिद आहे। मस्जिद हो। तर ह्या मस्जिद ठिकाणी समजे हिंदू लोक व्यापार कसं आहे 1964 पासून आहे। अच्छा। महाराष्ट्राचे पोलीस लातूर शहर म्हणलं की आपल्या सर्वांना एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे एक शैक्षणिक वारसा जपणारं आहे शहर, लातूर पॅटर्न या नावाने। परंतु लातूर हे फक्त लातूर पॅटर्नसाठीच फेमस नसून इथल्या अत्यंत भव्य दिव्य अशा बाजारपेठेसाठीही खूप प्रसिद्ध आहे। तो वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग। आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे लातूर शहरातील एक सुप्रसिद्ध असं मार्केट, जे मार्केट तुम्हाला माहिती नसेल कदाचित किंवा माहिती असेल। भारतातील सर्वात पहिलं ओपन टू एअर असलेलं शॉपिंग मॉल म्हणून ओळखलं जातं, राईट। ते आहे गंजगोलाई। गंज हा एक उर्दू शब्द असून त्याचा अर्थ बाजार मीन्स मार्केट असा होतो। ही रचना गोलाकार असल्यामुळे तिला गंजगोलाई असं म्हटलं जातं। या गंजगोलाईची पायाभरणी म्हणजे स्थापना 1917 मध्ये हैदराबादच्या निजामच्या राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादूर यांनी केली होती। त्यानंतर 1946 मध्ये शहर नियोजक श्री फैजुद्दीन यांनी गंजगोलाई या ऐतिहासिक जागेसाठी सुव्यवस्थित आराखडा तयार केला। पण खरी जादू ती आहे यातून निघणाऱ्या 16 रस्त्यांमध्ये। आणि खरी थक्क करणारी माइंड ब्लोईंग अशी गोष्ट तर ही आहे, हा फक्त कुठलाही गोंधळ नाही, ही जगातल्या सर्वात सुनियोजित बाजारपेठेपैकी एक आहे। पारंपरिकपणे 16 रस्त्यांपैकी प्रत्येक रस्ता हा एका विशिष्ट वस्तूला समर्पित केला होता। मीन्स प्रत्येक रस्ता एका स्पेशल मार्केटसाठी डेडिकेटेड केलेला आहे। कल्पना करा, एक अख्खा रस्ता हा फक्त सराफालांसाठी, दुसरा मसाल्यांसाठी, तिसरा धान्यासाठी। हे जणू काही एक शतकांपूर्वीचं अचूकपणे डिझाईन केलेलं सुपर मार्केट होतं। आज 100 वर्षानंतरही आपल्याला तो वारसा जाणवतो। ही बाजारपेठ व्यापाराचा एक जिवंत सोहळा आहे, जिथे तुम्हाला आधुनिक इलेक्ट्रॉनिकपासून ते पारंपरिक पैठणी साड्यांपर्यंत सर्व काही मिळतं। आणि हे सगळं याच एका केंद्रातून विभागलेलं आहे। इथली ऊर्जा ही अविश्वसनीय आहे। पण गंजगोलाई म्हणजे फक्त पैसा आणि व्यापार नाही, त्याच्या अगदी केंद्रस्थानी या सर्व गजबजाटापासून दूर शहराचा आध्यात्मिक आधार म्हणजे जगदंबा मातेचं सुंदर मंदिर। तसेच ह्याच मंदिराच्या उत्तर दिशेला एक मस्जिद देखील आहे। हा व्यापार आणि श्रद्धा यांचा एक उत्तम समतोल असलेला मार्केट प्लेस आहे, जिथे शहर व्यापार करायला येतं आणि प्रार्थना करायलाही येतं। जिथं जेव्हा ही पत्र्याची गोलाई होती त्यापासून आम्ही आहोत। आमचे वडील, आमचे आजोबा, अच्छा आजोबा, आता आम्ही आहोत, तेव्हापासून आम्ही इथेच आहोत। आणि इथं म्हणल्यावर सहज एक सांगायची गोष्ट म्हणल्यावर हिंदू मुस्लिम एकतेचा विषय आहे। हे जे आहे मंदिर आहे, तर मंदिर शेजारी पूर्ण मुस्लिम लोक व्यापार करतात आणि इकडं आहे हे मस्जिद आहे। मस्जिद हो। तर ह्या मस्जिद ठिकाणी समजे हिंदू लोक व्यापार करतात। एक चांगली गोष्ट तर आमच्यापाशी आहे ना, लढाई ना टेन्शन ना काय नाही। इथं आजपर्यंत कधीच काही मुसलमान वाद वगैरे या प्रकारचा काहीच प्रकार नाही इथे। एवढं चांगले लोक आहेत, चाहे हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणतीही जातीचं सर्व धर्म समान वागणूक आहे आणि कुणाचं एक दुसऱ्याला काही टेन्शन नाही। हा म्हणल्यावर फार चांगली गोष्ट लातूरात आम्हाला दिसते। असं वाटत नाही की आम्ही आईच्या कोकीत आहो, आईच्या कुशीत बसलेलं आहो, असं आम्हाला वाटतंय। हे जे आम्ही इथं आहोत, इथे व्यवसाय करणं हे तुम्हाला कधीच मुश्किल कधी नाही, मुस्लिम हिंदू कधीच नाही, उलट चांगलं समजे प्रेमाभावाने राहते तिथं। आजकालच्या आधुनिक मॉलला तर तुम्ही नक्कीच भेट दिली असाल, पण कधी तुम्ही लातूरच्या गंजगोलाईला भेट दिली आहे का? नसेल दिली तर नक्कीच भेट द्या। तुम्हाला गंजगोलाईचा कुठला भाग सर्वात जास्त आवडतो हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भारताच्या अशाच लपलेल्या खजिन्यांसाठी पाहिल्याबद्दल धन्यवाद।